खर्चाचा हिशोब न दिल्यामुळे 40 कर्मचारी अपात्र ठरलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न केल्याप्रकरणी पुणे विभागातील 40 उमेदवारांवर 3 वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे। विभागीय आयुक्त शीतल तेलीउगले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये पुणे महानगरपालिकेचे 22, पंढरपूर नगर परिषदेचे 15, अक्कलकोट नगर परिषदेचे 3 उमेदवारांचा समावेश आहे। या उमेदवारांना 26 मे 2026 पासून पुढील 3 वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही। संबंधित उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील 60 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी तर 6 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 14 जानेवारी 2026 रोजी पार पडल्या होत्या। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10(1) तसेच महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील कलम 16(1) नुसार निवडणूक खर्चाचा हिशोब 30 दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे। मात्र संबंधित उमेदवारांनी ही अट पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले। पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्त कार्यालय 5 मे व 25 मे 2026 रोजी संबंधित उमेदवारांना सुनावणीची संधी देण्यात आली होती। मात्र सुनावणी दरम्यान समाधानकारक खुलासा न मिळाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना 3 वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगर प्रशासनाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली।